नमस्कार. दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी होते. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार. संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 9 जागांपैकी केवळ एकच जागा मिळणार. महाविकास आघाडीला राज्यसभा विधान परिषदेत तडजोड करावी लागणार आहे. महायुतीकडे आमदारांचं संख्याबळ 9 सदस्य, त्यामुळे आरामात जिंकता येणार. विधानसभा सदस्य निवडून विधान परिषदेचे सदस्य निवडून देणार आहेत. मे महिन्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून. महेंद्र, खरं तर संख्याबळाची कमतरता असल्यामुळे महाविकास आघाडीची कदाचित कोंडी होऊ शकते. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाऊ शकतात का? काय स्थिती पाहायला मिळते? निश्चित कल्याणी, उद्धव ठाकरे जे ते ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा जो कार्यकाळ आहे तो संपणार असून ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का याबाबत आता उत्सुक आहे. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप महायुतीला बहुतांश जागा मिळतील असं चित्र आहे. महाविकास आघाडीला याचा फटका बसेल. विधानसभेच्या या सदस्यांमधून हे 9 जण विधान परिषदेवर मे 2020 मध्ये बिनविरोध निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी महायुतीचं संख्याबळ तब्बल 235 इतके आहे आणि मवियाकडे माकप शेकअप मिळून 48 विधानसभा सदस्य आहेत. अन्य 2 पक्षांचे 3 आमदार आहेत. 2 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये मे मधील या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या 2 जागा पोटनिवडणूक झाली तर विधानसभेच्या सर्व 288 आमदार विधान परिषदेसाठी मतदान करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जे ते सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना केली होती, पण नंतर राजीनामा दिला नाही. यावेळी स्वतःच विधान परिषदेवर जाण्यासाठी ते आता इच्छुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. महेंद्र, या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीमधल्या पक्षांची एकमेकांशी काही चर्चा झाली आहे का? सध्या आज आपण पाहिलं तर संजय राऊत यांनी या प्रश्नांवरती उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी राज्य जे ते विधान परिषदेवर जाणं गरजेचं आहे असं त्यांनी स्वतःचं वैयक्तिक मत मांडलंय. त्यामुळे एरवी चर्चा झाली नाहीये, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत यावरती चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? कुठल्या नेत्याचं म्हणणं समोर आलंय का? अद्याप तरी या संदर्भात चर्चा नाही आहे. मात्र या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करतील, महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करतील आणि उद्धव ठाकरेंचं नेमकं मत काय ते स्पष्ट होईल. नक्कीच महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता मे मध्ये निवडणूक होणार आहे. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. पुरोसर, आपण बघतोय की सध्या संख्याबळ महाविकास आघाडीचं तितकं नाहीये. एकच जागा मवियाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर पुन्हा एकदा जातील का? उद्धव ठाकरेंना या संविधानिक पदावर जाण्याचं महत्व गेल्या काही वर्षांपासून कळलंय. गेल्या 5-6 वर्षापासून ते जेव्हा विधान परिषदेमध्ये आहेत तर विधान परिषदेमध्ये असणं हे किती महत्वाचं आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना विधान परिषदेमध्ये जायचं आहे. शिवसेना तसा प्रयत्न करणार. जर जागांची कमतरता असेल तर शरद पवार गटातून काही आमदारांची मदत मिळते का? इतर काही समविचारी पक्षांकडून काही मदत मिळते का? काँग्रेसकडून मदत मिळते का? असा प्रयत्न तो पक्ष करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नेण्यासाठी प्रयत्न करेल. कारण शिवसेनेची असलेली ताकद आणि विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली जी काही संख्या जी आहे ती लक्षात घेता ती जर कमी जरी असली तरीही शिवसेना उद्धव ठाकरेंकरिता विशेषतः प्रयत्न करेल आणि इतर सहकारी पक्षांची मदत घेऊन उद्धव ठाकरेंसाठी ती जागा मोकळी करण्यासाठी प्रयत्न करेल.
प्रवीण सर, काही वेळापूर्वी संजय राऊतांची सुद्धा प्रतिक्रिया आली होती की उद्धव ठाकरेंना परत विधान परिषदेवर पाठवलंच पाहिजे. तुम्हाला वाटतं महाविकास आघाडीतले मित्रपक्ष त्यांना सहकार्य करतील? कारण ते शिवसेनेचे प्रमुख आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्यामुळे इतर काही अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या पक्षाने समविचारी पक्षांशी सहकार्य केलं होतं. अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे त्यांच्यामध्ये समन्वय होता बऱ्याच अंशी. अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही काही अंशी हे दोन्ही पक्ष एकत्र होते. जरी काँग्रेस पक्ष वेगळा निवडणूक लढवला असला तरीही महापौर पदाच्या निवडणुकीची जी परिस्थिती जर निर्माण झाली असते तर काँग्रेस पक्षाने त्या शिवसेनेला मदत केली असते. हे सगळं पाहता काँग्रेस पक्षाची मदत त्यांना अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी मिळेल अशी शक्यता आहे. आणि त्या काँग्रेस पक्षाचे आतापर्यंत जे काही सहकार्य त्यांनी मिळालेलं आहे महाविकास आघाडी म्हणून हे लक्षात घेता तो पक्ष उद्धव ठाकरेंसाठी आपलं जे बळ जे आहे तिथे उपयोगात आणू शकेल. नक्कीच प्रवीण सर, त्यामुळे महाविकास आघाडीतले मित्रपक्ष आता कसा समन्वय साधतील आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवतील का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद विश्लेषणासाठी.